2025च्या सर्व परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल. चला सुरुवात करूया व्हिडिओला. महाराष्ट्र भूगोल. 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. द्विभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले. नेक्स्ट पॉइंट. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 2011 नुसार 11,23,72,972. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे कोल्हापूर. महाराष्ट्राचा आकार आहे त्रिकोणाकृती. महाराष्ट्राला लागून असलेला समुद्र किनारा आहे 720 किलोमीटर. नेक्स्ट पॉइंट. नैसर्गिक सीमा. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. महाराष्ट्राला वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अकराणी टेकड्या. उत्तरेस महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत. नेक्स्ट पॉइंट. ईशान्येस दरेकासा टेकड्या, पूर्वेस चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर, दक्षिणेस हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी, पश्चिमेस अरबी समुद्र आहे. असा महाराष्ट्राला नैसर्गिक सीमा लाभलेल्या आहेत. नेक्स्ट पॉइंट. महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेले राज्य मध्य प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले राज्य गोवा व कर्नाटक आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य छत्तीसगड आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेला असलेले राज्य तेलंगणा आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला असलेले राज्य गुजरात, दादरा नगर हवेली हे आहेत. हे महाराष्ट्राच्या सर्व दिशेला असलेले राज्य आहेत. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. नेक्स्ट पॉइंट. महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा म्हणजेच नंदुरबार जिल्हा होय. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा होय. महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील जिल्हा कोणता तर गडचिरोली हा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडील जिल्हा असे आपल्याला प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगितले तर पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडील जिल्हा आहे. नेक्स्ट पॉइंट. राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे बघा. गुजरात राज्याला पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे हे जिल्ह्यांची सीमा गुजरात राज्यांना जोडते. दादर नगर हवेली यांना ठाणे व नाशिक जिल्हे जोडतात. मध्य प्रदेश या राज्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे जिल्ह्यांची सीमा जोडते. छत्तीसगड या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांची सीमा जोडते. तेलंगणा या राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड यांची सीमा जोडते. गोवा या राज्याला सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा जोडते. नेक्स्ट पॉइंट. महाराष्ट्राचे राज्य वृक्ष कोणते? आंबा. महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? मोठा बोंडारा. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? हरावत. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. त्याची लांबी आहे 1646 मीटर. महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्याची लांबी आहे 720 किलोमीटर. नेक्स्ट पॉइंट. आपल्या महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक आहे दर्पण. याची स्थापना 1835 साली झाली. महाराष्ट्रातील पहिले मासिक दिग्दर्शन 1840 साली. पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश. पहिली मुलींची शाळा पुणे येथे 1848 साली स्थापन झाली. पहिली सैनिक शाळा सातारा येथे. पहिले साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग. पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा. पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग. नेक्स्ट पॉइंट. प्रमुख घाट, रस्ते व महामार्ग. कसारा थळघाट मुंबई ते नाशिक. माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर. दिवा घाट पुणे ते बारामती. कुर्भाली घाट कराड ते चिपळूण. फोडा घाट कोल्हापूर ते पणजी. बोरखंडाळा घाट मुंबई ते पुणे. खंबाटकी घाट पुणे ते सातारा. पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर. आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी. हे आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख
घाट, रस्ते व महामार्ग आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. महत्त्वाचा पॉईंट आहे हा. नेक्स्ट पॉईंट, शंभू महादेव डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली. सातमाला अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो, स्टार मार्क करून घ्या. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खापोली रायगड या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर हा आहे. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ याची स्थापना 18 जुलै 1857 साली झाली. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर याची स्थापना 1968 साली झाली. नेक्स्ट पॉईंट, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर जिल्हा अहमदनगर याची स्थापना 1950 साली झाली. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी विणकर सहकारी संस्था कोल्हापूर इचलकरंजी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे देवगड जी सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट पॉईंट, खासगाव कुस्ती आखाडा कोणत्या शहरात आहे? याचे उत्तर आहे कोल्हापूर. शिरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर याचे उत्तर आहे अरुणावती नदी. पुढील प्रश्न, माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर माहीमची खाडी ही माहीम नदीवर आहे. महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना कधी झाली? तर हातमाग मंडळाची स्थापना 1971 साली झाली. पुढील प्रश्न, बल्लाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर या जिल्ह्यात आहे. 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? तर त्याचे नाव आहे सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, कोल्हापूर ते कुडाळ मार्गावर कोणता घाट लागतो? हनुमते घाट हा लागतो. भारतातील सर्वात मोठा अश्वमेध विद्युत प्रकल्प कोणता आहे? तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर अश्वमेध विद्युत प्रकल्प. पुढील प्रश्न, शिंदखेडा शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या नदीचे नाव आहे बुराई नदी. कोणत्या धरणाचे पाणी विशिष्ट नदीत सोडले जाते? तर कोयना या धरणाचे पाणी विशिष्टी नदीत सोडले जाते. पुढील प्रश्न, मानागड तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? मानागड हा तलाव गोंदिया जिल्ह्यात आहे. एकरुका तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? एकरुक तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? एकरुक तलाव हा सोलापूर जिल्ह्यात आहे. अग्रणी नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते? याचे उत्तर आहे अथनी. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढील प्रश्न, घोडप किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? घोडप किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. चिखलदरा शिखराची उंची किती आहे? चिखलदरा शिखराची उंची आहे 1115 मीटर. पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 कोणत्या शहरांना जोडतो? तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 हा मुंबई दिल्ली या शहरांना जोडतो. आटपाडी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आटपाडी सरोवर हे सांगली जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती? 3,07,713 किलोमीटर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे. राजापूरची खाडी कोणत्या नदीवर आहे? राजापूरची खाडी ही कुंडलिका या नदीवर आहे. हे प्रश्न महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी ह्यांची नोंद घ्यावी. येसाजी कंक या नावाने कोणत्या जलाशयास ओळखले जाते? तर भाटघर या जलाशयाला ओळखले जाते. लोणावळे हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणावळे थंड हवेचे ठिकाण हे पुणे जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, कोराडी वैष्णव विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोराडी वैष्णव विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काळविटांसाठी प्रसिद्ध असलेला देऊळगाव
रेहेकुरी येथील अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर कर्जत या तालुक्यात आहे. पुढील प्रश्न, कोणत्या नदीवर बाणकोटची खाडी आहे? सावित्री या नदीवर आहे. कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड कधी करण्यात आले? 1 जानेवारी 1981 रोजी करण्यात आले. रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रंधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यात आहे. साक्री शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर साक्री शहर हे कान नदीकाठी वसलेले आहे. पुढील प्रश्न, येऊर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? येऊर धबधबा हा ठाणे जिल्ह्यात आहे. कोयना नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते? तर कराड या ठिकाणी मिळते. पुढील प्रश्न, ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली? तर त्याचं उत्तर आहे 1 ऑगस्ट 2014 साली. पुढील प्रश्न, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर नंदुरबार या जिल्ह्याचा महाराष्ट्रातील साक्षरता दर सर्वात कमी आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे आहे. लालिंग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धुळे या जिल्ह्यात आहे. कळंब या एकाच नावाचे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत? यवतमाळ व उस्मानाबाद या 2 तालुक्यात कळंब या एकाच नावाचे तालुके आहेत. पुढील प्रश्न, ठाणे ते अहमदनगर दरम्यान कोणता घाट लागतो? माळशेज घाट लागतो. शहादा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर गोमती नदी या काठी वसलेले आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. लोणार अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रसिद्ध असे लोणार अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? दमणगंगा ही कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी आहे. हिंगणी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगणी सरोवर हे सोलापूर या जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची नोंद घ्यायची तुम्हाला. सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर सांगली हे शहर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे. शहापुरी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यात शहापुरी गुळाची बाजारपेठ आहे. पुढील प्रश्न, सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 कोणत्या ठिकाणांना जोडतो? मुंबई ते आग्रा या शहरांना जोडतो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3. पुढील प्रश्न, नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नारळ संशोधन केंद्र हे रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक लागतो. पुढील प्रश्न, तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण हे नंदुरबार या जिल्ह्यात आहे. खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय आहे? तर वाई या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील पहिला ऑफिस प्रणाली राबविणारे महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. खोडाळे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? खोडाळे धबधबा ठाणे जिल्ह्यात आहे. सालेरे शिखर कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर सह्याद्री या डोंगर रांगेत आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. दुधातोपाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर धुळे या जिल्ह्याची ओळख आहे. पुढील प्रश्न, भारतात कोणत्या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात? ताग या पिकाला सुवर्णतंतू असे म्हटले जाते भारतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेला कोणता पर्वत पसरला आहे? तर सह्याद्री पर्वत हा पसरलेला आहे. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड या राज्यात आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात विभागात असते? पूर्व विदर्भ या प्रदेशामध्ये महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त असते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य सरकारने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले? 2017 साली जाहीर केले.
गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तापी नदीवर आहे. पुढील प्रश्न, कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन विभाग. पुढील प्रश्न, भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य कोणते? आसाम हे राज्य आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? तर उत्तर आहे राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी. भारत आणि पाकिस्तान याच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? रायू, बियास आणि सतलज या नद्यांवर आहे. पुढील प्रश्न, दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर गोंदिया जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? गोदावरी नदीखोरे हे महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? तर तापी ही नदी महाराष्ट्रातील खचदरीतून वाहते. गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते? कांडला हे बंदर आहे. कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? आंध्र प्रदेश या राज्यात. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? तर पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? अप्सरा या नावाने ओळखली जाते. चिल्का सरोवर कुठे वसलेले आहे? चिल्का सरोवर हे महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान वसलेले आहे. पुढील प्रश्न, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर पालघाट ही खिंड आहे. दख्खन पठाराच्या उत्तर पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात कोणत्या जमातीचे लोक राहतात? तर भिल्ल व गोंडी या जमातीचे लोक राहतात. सप्तशृंगी शिखराची उंची किती आहे? 1416 मीटर ही आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात डोलोमाईट हे खनिज आढळते? रत्नागिरी व यवतमाळ या जिल्ह्यात. पुढील प्रश्न, हवेचे अस्तित्व वातावरणातील कोणत्या थरात आढळते? तर तपावर या थरात आढळते. महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे? तर 450 मीटर इतकी उंची आहे. काही चुकलं असेल तर माफ करा विद्यार्थी मंडळांनो. पहिला व्हिडिओ आहे, नवीन सुरुवात आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काय अडचण असली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.